नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल बघणार आहोत ऑन द बेसिस ऑफ टॉपर स्कोर. ठीक आहे, ऑलरेडी आपण लास्ट व्हिडिओमध्ये मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल बघितलेलं आहे. ठीक आहे, पण जर आपल्याला टॉपरचा स्कोर समजला तर आपण मोस्ट ॲक्युरेट शिफ्ट इझी होती, मॉडरेट होती, डिफिकल्ट होती हे गेस करू शकतो आणि त्यानुसार मोस्ट ॲक्युरेट मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल जाणून घेऊ शकतो. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू बाळांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आतापासून तर जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो. दर दिवशी 2 ते 3 व्हिडिओज आता येणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. एमएसटी सीटी काउन्सिलिंग रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येणार आहेत. ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा. ठीक आहे, बघूया आपण आता शिफ्ट वाईज टॉपर. ठीक आहे, पहिली गोष्ट समजून घेऊया शिफ्ट वाईज टॉपर कशी तुमची डिफिकल्टी लेवल डिसाईड करतो. जर शिफ्टचा टॉपर कमीचा निघाला बाळांनो म्हणजे शिफ्ट तुमची डिफिकल्ट होती, तुमचे पर्सेंटाइल जास्त येतील. ठीक आहे, जर शिफ्टचा टॉपर तुमचा जास्त निघाला म्हणजे तुमची शिफ्ट इझी होती बाळांनो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 2 शिफ्ट घेऊया, शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2. ठीक आहे, शिफ्ट 1 चा टॉपर तुमच्या 180 चा निघाला आणि शिफ्ट 2 चा टॉपर तुमच्या 170 चाच निघाला. म्हणजे काय, याच्यातून काय निष्कर्ष निघतो बाळांनो? 170 म्हणजे त्या शिफ्ट मध्ये जेवढे विद्यार्थी होते कोणीच 170 ला क्रॉस करू शकलं नाही. म्हणजे ही शिफ्ट काय होती? डिफिकल्ट होती ऍज कम्पेअर टू शिफ्ट 1. शिफ्ट 1 मध्ये 180 पर्यंत विद्यार्थी निघून गेले म्हणजे शिफ्ट काय होती? इझी होती. ठीक आहे, जर तुमची शिफ्ट इझी राहिली बाळांनो तुम्हाला जास्त मार्क्स स्कोर करावा लागतो जास्त पर्सेंटाइल साठी. त्याच जागेवर जर शिफ्ट टफ राहिली तुमचे कमी मार्क्स मध्ये सुद्धा तुमचे जास्त पर्सेंटाइल येतात बाळांनो. हे लॉजिक तुम्हाला समजून घ्यावं लागेल. टॉपरच्या मार्क्सने कसं तुमचं डिसाईड होतं मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल. ठीक आहे, आता व्हिडिओमध्ये पुढे वळण्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, आतापर्यंत फक्त तुमचं 50% काम झालेलं आहे. एक्झाम देणं, रिझल्टची वाट पाहणं हे 50% काम असतं बाळांनो, आणि 50% काम असतं योग्य कॉलेज लिस्ट बनवणं, योग्य कॉलेज काउन्सिलिंग करणं, जेणेकरून कमी मार्क्स मध्ये पण तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे. ठीक आहे, तेच आपण महाराष्ट्राच्या नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंग मध्ये करतो बाळांनो. लास्ट 8 वर्षापासून मी पर्सनल काउन्सिलिंग करतोय. ही 9वी बॅच आहे, नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. आता डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला असाइन होतो बाळांनो, जो नेहमी तुमच्या सोबत असतो. कधी काही वाटलं तुम्ही त्यांना कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात. तेच तुमची पर्सनल कॉलेज लिस्ट बनवतात बाळांनो. तुमच्या पर्सेंटाइलच्या बेसिसवरती, तुमच्या कॅटेगरीच्या बेसिसवरती, कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, प्रत्येक तुमची रिक्वायरमेंट समजतात. त्यानुसार बेस्ट कॉलेज लिस्ट तुमची बनते आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला द्यावी लागते बाळांनो. ठीक आहे, मी गॅरंटी देतो तुमचे कमी मार्क जरी राहिले तरी तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार जर तुमचे हाय पर्सेंटाइल असतील बाळांनो, लो पर्सेंटाइल असतील. ठीक आहे, जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली तर तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. आणि हा तुमचा आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू बाळांनो. ठीक आहे, आतापर्यंत फक्त 50% काम झालेलं आहे. जर तुमचे कमी मार्क जरी येत असेल ना, जर हे 50% काम व्यवस्थित केलं तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये निघून जाणार. जर तुमचे जास्त मार्क आले असतील, जर हे 50% काम खराब केलं बाळांनो तुम्ही 3rd क्लास कॉलेजमध्ये जाणार. लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते तरी ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? एकच चूक केली, कॉलेज लिस्ट व्यवस्थित नाही बनवली, कॉलेज काउन्सिलिंग व्यवस्थित नाही केली, डॉक्युमेंट्स व्यवस्थित नाही केले. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाइल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजमध्ये शिकताय. ठीक आहे, एकच गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, कॉलेज काउन्सिलिंग व्यवस्थित केली. काय अडचण असेल तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा. कॉल जनरली रिसीव्ह नाही होत माझ्याकडनं एवढे. ठीक आहे, पण व्हॉट्सअप मेसेज प्रत्येक रिप्लाय करतो. चला आता बघूया शिफ्ट वाईज टॉपर बाळांनो. ठीक आहे, जर 11 एप्रिल बद्दल बोलायचं झालं बाळांनो, 11 एप्रिलची जी शिफ्ट 1 होती तुमची तिचा टॉपर निघालाय 184 चा आणि शिफ्ट 2 चा टॉपर निघालाय बाळांनो 177 चा. जेवढा डेटा आपल्याकडे त्याच्या बेसिसने. ठीक आहे, याच्यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात. आता तुम्ही मला सांगा 177 आणि 184 म्हणजे काय रे बाळांनो? शिफ्ट 1 काय होती? इझियर होती ऍज कम्पेअर टू शिफ्ट 2. गोष्ट समजली तुम्हाला है ना? म्हणजे जर याच्यामध्ये तुमचे 160 मार्क येतात शिफ्ट 2 मध्ये आणि शिफ्ट 1 मध्ये पण 160 मार्क येत आहे, शिफ्ट 2 मध्ये तुमचे 99.5% बनून जातील बाळांनो. त्याच जागेवर शिफ्ट 1 मध्ये फक्त तुमचे 99 बनतील. ठीक आहे, एवढा डिफरन्स क्रिएट होतो. दोघांचे सेमच मार्क आले पण शिफ्टची डिफिकल्टी लेवल काय होती बाळांनो? इझी होती, कारण शिफ्टचा टॉपर काय निघाला? जास्तचा निघाला. लॉजिक समजलं तुम्हाला? काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? शिफ्टचा टॉपर कशी तुमची शिफ्टची डिफिकल्टी लेवल डिसाईड करेल आणि कशा पद्धतीने तुमचे मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल व्हॅरी करेल ही गोष्ट तुम्हाला समजली आहे. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले आपण शिफ्टचे टॉपर जाणून घेऊया, कोणत्या शिफ्टमध्ये कितीचा टॉपर निघालाय. ठीक आहे, 11 एप्रिल समजलं. 13 एप्रिलचा आता चला अजून एक गोष्ट बोलायची राहिली. आता जर तुम्हाला याच्यावरून आपण शिफ्टची डिफिकल्टी लेवल सुद्धा काढलेली आहे. ठीक आहे, ती शिफ्टची डिफिकल्टी लेवल तुमच्या समोर इथं ठेवली पाहिजे. ठीक आहे, बघा 11 एप्रिलची शिफ्ट 1 बाळांनो. ठीक आहे, 11 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची काय कन्सिडर होणार आहे बाळांनो? आता इझी टू मॉडरेट.
काय कन्सिडर होणार आहे? इझी टू मॉडरेट. आणि सेकंड शिफ्ट तुमची काय कन्सिडर होणार आहे बाळांनो? मॉडरेट होणार आहे. ठीक आहे, हा डेटा लक्षात ठेवा. तुमची शिफ्ट कशी आहे तो डेटा लक्षात ठेवा. ठीक आहे. आता जर 13 एप्रिल बद्दल बोलायचं झालं बाळांनो, टॉपर निघालाय 174चा आणि 13 एप्रिलचा शिफ्ट 2चा टॉपर निघालाय 163चा. म्हणजे काय रे बाळांनो, ही शिफ्ट काय होती तुमची? डिफिकल्ट होती. इथं तुमचे खूप जास्त पर्सेंटाईल येतील, कमी मार्क्सला पण खूप चांगले पर्सेंटाईल येतील. त्याच जागेवर ही शिफ्ट काय बाळांनो? मॉडरेट निघाली बाळांनो. काय निघाली? मॉडरेट निघाली. ठीक आहे. आता तुम्हाला समजलं इझी शिफ्ट मध्ये किती स्कोर असतो बाळांनो टॉपरचा, मॉडरेट शिफ्ट मध्ये किती असतो, मॉडरेट शिफ्ट मध्ये किती असतो आणि डिफिकल्ट शिफ्ट मध्ये किती असतो, ही गोष्ट समजली तुम्हाला. आता 15 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, 15 एप्रिलची शिफ्ट 1 तुमची काय होती? मॉडरेट होती बाळांनो. आणि शिफ्ट 2 तुमची काय होती बाळांनो? डिफिकल्ट होती. सेम ॲज 16 एप्रिलची पण शिफ्ट 1 तुमची काय होती बाळांनो? तुम्ही आता याला इझी टू मॉडरेट कन्सिडर करू शकतात, कारण टॉपर जास्तचा निघालाय 179 म्हणजे 180 ऑलमोस्ट. ठीक आहे, 180 पोहोचताच शिफ्ट थोडीशी इझियर साईड होऊन जाते, पण तरी याला आपण इझी म्हणतोय का? नाही, इझी टू मॉडरेट म्हणतोय. ठीक आहे. 16 एप्रिलची शिफ्ट 2 बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, शिफ्ट 2 तुमची काय होती? डिफिकल्ट होती, कारण 165चा स्टॉपर निघालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 17 एप्रिलची शिफ्ट 1 बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, शिफ्ट 1 तुमची डिफिकल्ट होती, कारण फक्त आणि फक्त 160चा टॉपर निघाला. ही सगळ्यात डिफिकल्ट शिफ्ट तुम्ही कन्सिडर करू शकता. आतापर्यंत सगळ्यात कमी मार्क्स या शिफ्टमध्ये निघालेत बाळांनो. म्हणजे काय होती? शिफ्ट तुमची डिफिकल्ट होती. त्याच जागेवर 17 एप्रिलची शिफ्ट 2 बद्दल बोलायचं झालं बाळांनो, तर ही काय तुमची मॉडरेट होती बाळांनो, है ना. 18 एप्रिल बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, 18 एप्रिलची शिफ्ट 189चा टॉपर निघून गेला. म्हणजे काय होती? शिफ्ट काय होती बाळांनो? इझी टू मॉडरेट कन्सिडर करा किंवा तुम्ही यांना इझीच कन्सिडर करा, है ना. त्याच जागेवर शिफ्ट 2 काय होती तुमची? मॉडरेट होती बाळांनो. सॉरी, डिफिकल्ट होती. 168चाच निघालाय ना, म्हणजे शिफ्ट काय होती तुमची? डिफिकल्ट होती. आता 19 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, 177चा टॉपर निघालाय म्हणजे मॉडरेट शिफ्ट होती. 171चा निघालाय म्हणजे काय होती बाळांनो? मॉडरेट शिफ्ट होती, है ना. 20 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल बोलायचं झालं बाळांनो, 184चा निघालाय म्हणजे काय होती बाळांनो? इझी होती. इझीच कन्सिडर करा. इझी टू मॉडरेट पण नाही, इझीच कन्सिडर करा. 165 काय तुमची डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये येईल बाळांनो. आता शिफ्टचा टॉपर नुसार तुमची शिफ्टची डिफिकल्टी लेवल तुम्हाला समजली आहे. आता शिफ्टची डिफिकल्टी लेवल समजली, पण तुमच्या मार्क्सवरती किती पर्सेंटाईल येतील त्यासाठी मी एक चार्ट क्रिएट केलेला आहे बाळांनो. नवीन अपडेटेड चार्ट आहे, व्यवस्थित समजून घ्या, है ना. जर 180 प्लस स्कोर करणार तर 99.8 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार मॉडरेट शिफ्टमध्ये. इझी शिफ्टमध्ये 99.5 प्लस स्कोर करणार बाळांनो. आणि डिफिकल्ट शिफ्टमध्ये 99.9 प्लस स्कोर करणार. ऑलमोस्ट 100 पर्सेंटाईल तुम्ही स्कोर करणार जर डिफिकल्ट शिफ्ट तुमची आहे. 180 जरी तुमचे मार्क्स आहेत तरी 160 ते 180चा जर तुमचा स्कोर असेल बाळांनो, 99 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार. इझी आणि डिफिकल्ट साठी तुम्ही इथं बघू शकतात. 140 आणि 160 साठी तुम्ही 98 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार बाळांनो. इझी शिफ्टमध्ये 97, डिफिकल्ट शिफ्टमध्ये 98.5 प्लस स्कोर करणार. 130 ते 140 स्कोर असेल बाळांनो तर 97 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार. इझी शिफ्टमध्ये 96 प्लस आणि डिफिकल्ट शिफ्टमध्ये 97.5 प्लस स्कोर करणार. 120 ते 130 जर स्कोर असेल बाळांनो 96 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार. इझी शिफ्टमध्ये 95 प्लस करणार आणि डिफिकल्ट शिफ्टमध्ये तुम्ही 97 प्लस करणार. ठीक आहे. त्याच जागेवर जर तुमची 110 ते 120 मार्क असतील बाळांनो, 95 प्लस स्कोर करणार तुम्ही मॉडरेट शिफ्टमध्ये, 94 प्लस स्कोर करणार इझी शिफ्टमध्ये आणि 96 प्लस स्कोर करणार तुम्ही डिफिकल्ट शिफ्टमध्ये बाळांनो. ठीक आहे. त्याच जागेवर 100 ते 110 सुद्धा बघू शकता तुम्ही. 94 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार. इझी आणि डिफिकल्टचं तुम्ही इथं बघू शकतात. 95 ते 100च्या दरम्यान तुम्ही 92 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार. इझी आणि डिफिकल्टचे तुम्ही इथं बघू शकतात बाळांनो. मी ऍव्हरेज शिफ्टचं सांगतोय, मॉडरेट शिफ्टचं सांगतोय. 90 ते 95 मध्ये तुम्ही 91 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार बाळांनो. इझी आणि डिफिकल्टचं तुम्ही इथं बघू शकतात. 85 ते 90च्या दरम्यान तुम्ही 87 प्लस स्कोर करणार. 75 ते 85च्या दरम्यान तुम्ही 72 प्लस पर्सेंटाईल स्कोर करणार बाळांनो. इथं सगळ्यात जास्त व्हेरिएशन होतं. या दोन तुम्हाला एक सांगतो, 60 ते 80च्या दरम्यान सगळ्यात जास्त विद्यार्थी असतात आणि तिथं पर्सेंटाईल व्हेरिएशन खूप जास्त होतं. ठीक आहे. इझी शिफ्टमध्ये 70, इझी डिफिकल्ट शिफ्टमध्ये 73, 60 ते 75च्या दरम्यान जर तुम्ही स्कोर केला बाळांनो तुमचे 55 प्लस पर्सेंटाईल येतील. ठीक आहे. डिफिकल्ट शिफ्टमध्ये तुमचे 60 प्लस पर्सेंटाईल येतील आणि इझी शिफ्टमध्ये 52 प्लस पर्सेंटाईल येतील बाळांनो. बघा बाळांनो, आता मी काय म्हटलं इथं 55 प्लस, मग इथं 55 प्लस तर इथं 70 पण येऊ शकतात बाळांनो, है ना. तर तुम्ही फक्त 55 नका कन्सिडर करू. 55 ते 72च्या दरम्यान तुमचे पर्सेंटाईल येतील या रेंजमध्ये, जर तुमचे 60 ते 75 मार्क आहेत तर. जर तुमचे 40 ते 60 मार्क आहेत तर तुमचे 50 ते 55च्या दरम्यान पर्सेंटाईल येतील बाळांनो. ठीक आहे. तर हे झालं तुमचं इझी, मॉडरेट, डिफिकल्ट शिफ्टनुसार मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल. याच्यानंतर तुमचा काहीच डाऊट असला नाही पाहिजे बाळांनो. आता या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी रँक पण घेऊन आलोय बाळांनो. ठीक आहे. 160 प्लस स्कोर करताय तर तुम्ही 1210 रँकमध्ये येतात, म्हणजे 4 लाख विद्यार्थींमध्ये तुम्ही 1200च्या आत येऊन लागतात बाळांनो, जी की खूप मोठी गोष्ट आहे, है ना. खूप मोठी गोष्ट आहे.
140 ते 159च्या दरम्यान जर तुमचा मार्क्स असतील बाळांनो, तुम्ही 3300 ते 1200च्या दरम्यान तुमची रँक येतील. 135 ते 148च्या दरम्यान आहेत बाळांनो, तुम्ही 6000 ते 33000च्या दरम्यान येणार बाळांनो. बाकीचे तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, आता हे लास्ट इयरचं आहे बाळांनो, या वर्षी थोडं व्हेरिएशन होणार आहे कारण नंबर ऑफ स्टुडंट जास्त बसलेले आहेत. ठीक आहे, याला अजून ऍक्युरेट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करेल वाटल्यास तुम्हाला. रँकची जी कॉन्सेप्ट असते, ठीक आहे, भरपूर प्रकारच्या रँक असतात. ठीक आहे, स्टेट रँक असते बाळांनो, युनिव्हर्सिटी रँक असते. ठीक आहे, तुमची कॅटेगरी रँक असते, गर्लची लेडीज रँक वेगळी असते, भरपूर टाईपच्या रँक असतात. त्याच्याबद्दल आपण बोलूया हळूहळू, सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला बोलायचंय. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या बाळांनो. आता मी मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल किंवा रँक वरती व्हिडिओ, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल वरती व्हिडिओ बनवणार नाही. जेवढं मला सांगायचं होतं तेवढं मी सांगितलं गेलंय. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, गुड कॉलेज लिस्ट जर तुम्ही बनवली आणि कॅपराऊंड काउन्सिलिंग जर व्यवस्थित केली बाळांनो, तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. 60-70 मार्क्सला सुद्धा बाळांनो, 60-70 मार्क्सला सुद्धा टॉप टियर कॉलेजमध्ये बाळांनो CSIT ब्रांच भेटलेली आहे. तुम्ही लास्ट इयर चेक करू शकतात बाळांनो. आणि हे सगळं पॉसिबल होतं योग्य कॉलेज काउन्सिलिंगने, योग्य कॉलेज लिस्टने. आणि तेच मी करून घेणार आहे बाळांनो तुमच्याकडून, तेच आपले काउन्सिलर तुमच्याकडून करून घेणार आहेत. म्हणून लवकरात लवकर एनरोल करा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. इथं चूक केली ना, नेक्स्ट 4 वर्ष तर तुम्ही पस्तावा करणारच करणार. 4 वर्षानंतर जॉब नाही लागली तेव्हा आपण पस्तावा करणार. ठीक आहे, या गोष्टीला सिरियसली घ्या. काही अडचण असेल व्हॉट्सअप करू शकता तुम्ही मला. आतापर्यंत बाळांनो 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी पर्सनल काउन्सिलिंग केलेली आहे. ठीक आहे, 1 लाख पेक्षा जास्त स्टुडंटला मेंटर केलेलं आहे बाळांनो. ठीक आहे, तर नक्कीच तुम्ही एनरोल करू शकतात. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.